G20 शिखर परिषदेचं उद्घाटन राजधानी दिल्लीत हे झालेलं आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पार पडलंय। यावेळी 20 देशांचे लोकप्रतिनिधी उपस्थित होते। यावेळी विशेष आकर्षण ठरली आहे ती नरेंद्र मोदींच्या आसन व्यवस्थेसमोर आपल्या देशाची ओळख करून देण्याकरता लावण्यात आलेला नामफलक, ज्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर असणाऱ्या फलकावर देशाचा उल्लेख इंडिया ऐवजी भारत असा करण्यात आलाय। आंतरराष्ट्रीय परिषदेदरम्यान सामान्यतः भारताचा नामोल्लेख इंडिया असा केला जातो, मात्र गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आजच्या परिषदेत भारत असा उल्लेख लक्षवेधी आहे। कोविड-19 के बाद विश्व में एक बहुत बड़ा संकट विश्वास के अभाव का आया है। युद्ध ने इस ट्रस्ट डेफिसिट को और गहरा किया है। जब हम कोविड को हरा सकते हैं तो हम आपसी विश्वास पर आए इस संकट पर भी विजय प्राप्त कर सकते हैं। आज G20 के प्रेसिडेंट के तौर पर भारत पूरी दुनिया का आह्वान करता है कि हम मिलकर सबसे पहले इस ग्लोबल ट्रस्ट डेफिसिट को एक विश्वास, एक भरोसे में बदलें। या सगळ्याविषयी चर्चा करण्याकरता आपल्या समवेत थेट जोडले जात आहेत आंतरराष्ट्रीय विषयाचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर सर नमस्कार, स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। काल सुद्धा आपण नेमक्या याच मुद्द्यावर चर्चा करत होतो। आतापर्यंत आपण म्हणू शकतो सबका साथ सबका विकास हा नारा केवळ देशांतर्गत दिला जायचा, पण आज G20च्या या प्लॅटफॉर्मवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी G20 ची जी थीम होती, एक पृथ्वी, एक कुटुंब आणि एक भविष्य, त्यानुसार सबका साथ सबका विकास हा नारा आता वैश्विक स्तरावर सुद्धा देण्यात येतोय। कसं पाहताय तुम्ही या सगळ्याकडे? नाही, मला असं वाटतं की भारताने केवळ तो नारा दिला नाही, तर भारताने हे जे G20चं अध्यक्षपद भारताला मिळालेलं आहे, हा जो बहुमान भारताला मिळालेला आहे, पहिल्यांदा अशा स्वरूपाचं जे अध्यक्षपद भारताला प्राप्त झालंय, ते खऱ्या अर्थाने सबका साथ सबका विकास या माध्यमातूनच राबवलेला आहे। या G20च्या परिषदेच्या माध्यमातून भारताने काही महत्त्वाचे ट्रेंड जे आहेत, प्रवाह आहेत, हे सेट केलेले आहेत। त्यातला जो सगळ्यात पहिला होता तो म्हणजे यापूर्वी ज्या वेळेला G20चे संमेलन व्हायची किंवा ज्या देशाकडे त्याचं अध्यक्षपद असायचं, त्या वेळेला केवळ ते 2 दिवसांच्या राष्ट्रप्रमुखांची बैठक आणि त्या बैठकीची औपचारिकता केली जायची। त्यामुळे या वेळेला भारताने तसं न करता या बैठकीच्या पूर्वी जवळपास 200 बैठकांचं आयोजन भारत केलं। संपूर्ण भारतातल्या वेगळ्या मोठमोठ्या शहरांमध्ये, पुण्यामध्ये, मुंबईमध्ये, नागपूरमध्ये देखील, औरंगाबादमध्ये देखील त्याच्या बैठका पार पडल्या आणि या बैठकांना 125 देशांचे प्रतिनिधी आले होते। त्यामुळे 125 देशांचं काय मत आहे, हे मत आता ह्या आज आणि उद्याकडे याची चर्चा ही प्रामुख्याने केली जाणार आहे। दुसरं, याच्यामध्ये जनभागीदारी हा जो मुद्दा आहे की भारतातल्या प्रत्येक नागरिकाला हे कळलं पाहिजे की G20 काय आहे, G20चं महत्व काय आहे, G20च्या माध्यमातून सामान्य नागरिकाला काय मिळणार आहे, या बाबतीमधलं जे ब्रेनस्टॉर्मिंग आहे हे ह्या 6 महिन्यांच्या काळामध्ये करण्यात आलं। आणि त्यामुळे भारताने जो नारा दिलेला आहे, ज्याला आपण इन्क्लुझिव्ह इकॉनॉमिक ग्रोथ आहे, तर भारताचा प्रयत्न असा होता की ही जी G20 संघटना आहे यामध्ये केवळ लिमिटेड म्हणजे विकसित आणि विकसनशील अशा प्रकारचे मोजकेच देश आहेत, परंतु या संघटनेमध्ये आफ्रिकन युनियन हा एक अत्यंत मोठा म्हणजे मोठा खंड आहे, ज्याच्या 54 देश आहेत। त्या 54 देशांपैकी केवळ दक्षिण आफ्रिका हा एकमेव देश असा होता की जो G20चा सदस्य आहे। त्यामुळे भारताने पहिल्यांदा असं केलं की आफ्रिकन युनियनला याचं सदस्यत्व मिळालं पाहिजे G20चं, यासाठी प्रयत्न केले, आपली राजनैतिक ताकद पणाला लावली। गेल्या 6 महिन्यांमध्ये या बाबतीमध्ये प्रचंड मोठं नेटवर्किंग झालं आणि आता G20 मध्ये आफ्रिकन युनियन हे ऑफिशियली त्यांचे सदस्य बनले। G20चा विस्तार झालाय, आता ते G21 झालंय। हा भारताचा वाढलेला प्रभाव आहे
हा भारताचा राजनैतिक विजय आहे हे आपण लक्षात घेणं, कारण हे ऐतिहासिक झालंय. म्हणजे जी मागणी 20 वर्षांपासूनच चाललेली होती ती भारताने खरी करून दाखवली. त्यामुळे भारतामध्ये झालेलं हे G20चं संमेलन हे पुढच्या सर्व काळामध्ये हे लक्षात घेतलं जाईल, आठवण ठेवली जाईल. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे जे आफ्रिकन देश गरीब आहेत, अविकसित आहेत, आज त्यांचं प्रतिनिधित्व भारत करतोय. आज भारत त्यांचा आवाज बनलेला आहे आणि म्हणून भारताला ग्लोबल साऊथचा आवाज म्हटलं जात आहे. आणि भारताने केवळ नारा दिला नाही, भारताने केवळ आश्वासन दिलं नाही, तर भारताने ते पूर्ण करून दाखवलं. ही भारताची वाढलेली राजनैतिक ताकद आहे. त्याचं प्रतिबिंब तुम्हाला ह्या 2 दिवसाच्या परिषदेची जी सुरुवात आज झाली त्याच्यामध्ये पडलेलं दिसून येतं. निश्चित सर, या ठिकाणी तुम्ही 2 मुद्दे फार महत्त्वाचे उपस्थित केले. एक तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये जो उल्लेख केलेला होता ट्रस्ट डेफिशिएट, हा एक मुद्दा. आणि दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा ग्लोबल साऊथ, ज्या ठिकाणी आता आपला दबदबा वाढताना दिसतोय. त्याच अनुषंगाने मला हा मुद्दा विचारायचा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा या सगळ्या देशांच्या राष्ट्रप्रमुखांचं स्वागत करत होते, मग यामध्ये जो बायडन असू दे, ऋषी सुनक असू दे, अल्बर्ट अँथनीस असू दे, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान, इतकंच नाही तर जस्टिन ट्रुडो आणि एर्दोगन सुद्धा, यांचं स्वागत करत असताना त्यांच्या देहबोलीविषयी सुद्धा आता चर्चा होतीये. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसोबत जवळपास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 44 ते 45 सेकंद संवाद साधला. जे मागे कोणार्क चक्र आहे त्याविषयी सुद्धा माहिती दिली, हे सुद्धा आपण दृश्य पाहिलं. पण जस्टिन ट्रुडो असू दे किंवा एर्दोगन असू दे, यांच्याशी चर्चा करताना किंवा चीनचे जे परराष्ट्र मंत्री आले त्यांच्याविषयी चर्चा करताना, रशियाच्या सेर्वेलो यांच्याशी चर्चा करताना कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देहबोली काहीशी बदलली अशी चर्चा होतीये. याविषयी आता तुम्हाला नेमकं काय वाटतं की या सगळ्याचा सुद्धा भारताच्या रिलेशनशी किंवा भारताचा जो दबदबा वाढतोय यावर सुद्धा निश्चितच परिणाम होणार आहे? कारण कॅनडामध्ये खलिस्तानी चळवळ ही वाढत चालली आहे. मला असं वाटतं की या बाबतीमध्ये एकूणच जर तुम्ही त्यांच्या देहबोलीचा आपण विचार केला तर ती अत्यंत कॉन्फिडंट अशा प्रकारची आहे. आणि ती स्वाभाविक आहे. याचं कारण असं आहे की आता जर तुम्ही सर्वच, म्हणजे ही संमेलन होण्यापूर्वी प्यू रिसर्च ऑर्गनायझेशन नावाची एक महत्त्वपूर्ण अशा स्वरूपाची आंतरराष्ट्रीय संस्था आहे जी सर्वेक्षण करते. आणि त्यांनी जवळपास 120 देशांमध्ये सर्वेक्षण केलं आणि त्यामध्ये एक प्रश्न प्रामुख्याने विचारला गेला की भारताचं आंतरराष्ट्रीय राजकारणात महत्त्व वाढतं आहे का? भारत आता आंतरराष्ट्रीय राजकारणाला नेतृत्व प्रदान करू शकतो का? तर बहुसंख्य लोकांनी सांगितलं की भारताचं आंतरराष्ट्रीय राजकारणातलं वजन वाढतं आहे, भारत हा नेतृत्व प्रदान करू शकतो. आणि आता तुम्ही IMF, वर्ल्ड बँक पासून स्टॅनले मॉर्गन पासून सर्व महत्वाच्या वित्तीय संस्थांचे अहवाल बघा. आज भारताचा GDP ग्रोथ हा जागतिक GDP ग्रोथच्या पेक्षा जवळपास दुप्पट आहे. जागतिक GDP ग्रोथला 3% प्रोजेक्ट केला जातोय, तर भारताचा 22-23 मध्ये GDP ग्रोथ रेट हा 6 to 7% पर्यंत आहे. आणि या सगळ्या गोष्टी दाखवत आहेत की भारत आता एक अत्यंत इन्व्हेस्टमेंटचं उत्तम डेस्टिनेशन बनलेला आहे. आणि आता तुम्ही बघा सर्व संघटना, म्हणजे हा महिना तुम्ही जर बघितला तर हा महिना खुद्द पंतप्रधान मोदींसाठी आणि भारताच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयांसाठी किती बिझी राहिला. म्हणजे नुकतंच ते आफ्रिकेला जाऊन आले, जोहान्सबर्ग मध्ये, जिथं त्यांनी ब्रिक्स संघटनेमध्ये सहभाग घेतला. ती ब्रिक्स संघटना रशिया आणि चीन केंद्रित आहे. त्यानंतर ते आसियान समिटला जाऊन आले. इंडिया आसियान फ्री ट्रेडच्या बाबतीमधली महत्वपूर्ण झाली, त्याच्या बैठकीला गेले. आता ते याच्यामध्ये तुमच्या G20 मध्ये आहेत. मागच्या महिन्यामध्ये SCO शांघाय सहकार्य संघटनेचं अध्यक्षपद भारताकडे होतं. या जगातल्या ज्या सगळ्या मोठ्या संघटना आहेत याचं सदस्यत्व अध्यक्षपद भारताकडे आहे. आणि ज्या रशिया आणि चीन केंद्रित आहेत तिथेही भारत पाहिजे आहे, ज्या अमेरिका आणि युरोप केंद्रित आहे तिथेही भारत पाहिजे आहे. याचा अर्थ असा होतो की जगामधली आता कोणत्याही ह्या सगळ्या प्रमुख राष्ट्रांना कळून चुकलं आहे की भारताचं जे अस्तित्व आहे हे कोणत्याही संघटनेच्या अस्तित्वासाठी अत्यंत महत्वाचं आहे. तर भारताच्या सदस्यासाठी नेहमी आग्रह धरला जातो. अगदी अगदी सर, धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल आणि याविषयी सविस्तर माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.